हो, नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. हो. आशाताई बुचके, संतोष चव्हाण, गुलाब पारखे, पूजाताई अशी नावं चर्चेमध्ये आहे. तुमच्याकडे कशी परिस्थिती राहील? काय म्हणे साहेब, आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. खऱ्या अर्थानं उमेदवार तुल्यबळ आहेत, सगळे चांगले आहेत. परंतु ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सुज्ञ मतदारांची संख्या भरपूर आहे. आता तसं जर पाहिलं तर आपण जिल्हा परिषद सदस्य कशासाठी निवडून देत असतो, तर आपली जी कामं आमदार खासदारांच्या माध्यमातून होऊ शकत नाही ती कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतात. म्हणजे लाभाची कामं असतील किंवा रोड असतील, पाण्याच्या योजना असतील, ह्या ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या योजना आहेत ह्या आपल्याला जिल्हा परिषद देत असतं. या ठिकाणी वचक कुणाचं आहे जास्त? आता हे सगळे नवतरुण आहेत, भविष्यात काम करतीलच, अनुभव येईल त्यांना. परंतु आशाताईंचं याच्यामध्ये गेले 20-25 वर्ष योगदान आहे. आणि जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षांइतकंच म्हणजे पॉवरफुल व्यक्तिमत्व जर म्हटलं तर आशाताई आहेत. आणि त्या जर आपल्या गटातून उभ्या राहत असतील आणि आपल्या गटातून त्या जर विजयी झाल्या तर कामाचा जो वेग आहे तो फार मोठ्या प्रमाणात राहील. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आमदारकी वगैरे लढवणार नाही, ही मी शेवटची जिल्हा परिषद निवडणूक लढवते. तर ह्या 5 वर्षामध्ये आपला हा गट 25-30 वर्षांनी पुढे जाऊ शकतो ताई जिल्हा परिषद सदस्य झालं तर. आणि 100% त्यामुळं आमचा पाठिंबा या विचाराने आशाताईंच्यासाठी राहील. भारतीय जनता पक्षावर आपल्या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे, त्याचा काही फटका बसेल? नाही, बरोबर बोलले. अगदी महत्त्वाचा विषय का भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेरेटिव्ह तयार करण्यात आलेला आहे, पूर्वीच करण्यात आला आहे. परंतु मी पण शेतकरी आहे साहेब, मी शेती करतो, 10-12 एकर शेती आहे माझ्याकडं. परंतु शेतीमालाचे बाजार हे राज्य शासनावर किंवा केंद्र शासनावरती आधारित नाही. तर आपल्या देशामधला समजा कांद्याचाच मेन विषय, आपल्या देशातला जो कांदा आहे तो आपला श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळ, पाकिस्तानला तर आता बंद झालं आहे. म्हणजे पाकिस्तान इतर मार्गाने जात होता. याच्यातलं हे जे बांगलादेश वगैरे हे जे राज्य आहे, देश आहेत, हे इतके गरीब आहेत का हे चांगला कांदा खाऊ शकत नाही. यांना भुगी आणि बदल्याचा कांदा लागतो. आणि त्यांची परिस्थिती अशी आहे का ते आता आपले जे बाकी आहे ती देऊ शकत नसल्यामुळं एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये उधारीवरती माल कोणाला देतं, त्यामुळं हा परिणाम झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का पहिला हा कांदा आपल्या नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात व्हायचा. आता तुम्ही जम्मू काश्मीरला जर गेलो, मी मध्ये श्रीनगरला गेलो, त्यांनी तिथंही कांदे लावलेले आहेत छोट्या मोठ्या प्रमाणात. म्हणजे कांदा भारतामध्ये सगळीकडे व्हायला लागला आहे. प्रमाण वाढल्यानंतर बाजारभाव कमी होतो, आवक कमी झाली का बाजार वाढतात. त्याच्यामुळं आता ते नेरेटिव्ह काढून टाकलं पाहिजे. आणि मेन म्हणजे माणूस महत्त्वाचा आहे, त्या चिन्ह कोणतं हे महत्त्वाचं नाही. उद्या मी असा विचार करतो आशाताई जर MIMच्या चिन्हावर लढले असतं तर मी केलं असं मतदान. कारण गटाचा विकास झाला पाहिजे आणि विकास करण्याची ताकद आशाताईंमध्ये आहे आणि चिन्ह त्याला काही इम्पॉर्टंट वाटत नाही मला. आता गुलाब पारखे पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, अशी तयारी झाली आहे. ते मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये राहणार की नाही राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अशी पण चर्चा होती की काय त्याचा काही फटका बसेल त्यांना? नाही, आता मतदार सुज्ञ आहे तसं गुलाब शेठचं देखील काम चांगलं आहे. परंतु आशाताईंच्या बरोबर ते राहून त्यांना ताईंच्या माध्यमातून निधी आणण्यास मदत होत होती. परंतु आता भविष्यामध्ये आशाताई स्वतःच उभ्या आहेत म्हटल्यानंतरून बाकी कार्यकर्त्यांचा किंवा नेत्यांचा विचार करणं जिल्हा परिषदला योग्य राहणार नाही. संतोष चव्हाण ते मार्केट कमिटीचे संचालक आहेत, हो, कुलस्वामीचे ते पदाधिकारी आहेत, ते पण यावेळेला उभे राहणार आहेत. त्यांना प्रतिसाद कसा राहील? आता तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आहेत, धनुष्यबाण त्यांच्याकडे चिन्ह आहे आणि त्यांचा स्वभाव देखील गुलाब शेठसारखाच शांत आणि संयमी आहे म्हटल्यानंतर प्रतिसाद त्यांना देखील व्यवस्थित राहील. परंतु या मतदारसंघात विजयी उमेदवार आशाताई बुचकेच राहतील असं मला 100% वाटतं. निलेश चव्हाण पंचायत समिती लढणार आहे. हो, तुम्ही शरददादाची साथ सोडली काय, म्हणजे निलेश चव्हाणांनी खरोखरच साथ सोडली हा एक डावपेचाचा भाग असू शकतो? आता बघा, इतकं अंतर्गत आपण काय सांगू नाही शकत नक्की काय त्या दोघांमध्ये. परंतु दादांच्या माध्यमातून देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासूनची त्यांची इच्छा होती का पंचायत समिती जिल्हा परिषदला यायचं. खऱ्या अर्थानं आता बाकी पक्षामधून देखील उमेदवार उभे राहिले, नौके आहेत. निलेश चव्हाणचं काय झालं, निलेश चव्हाण परिचित उमेदवार आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये निलेश चव्हाणांना ओळखतात.
त्यामुळं निलेश चव्हाण आता इकडं आलेत तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो. आणि दादांबरोबर डावपेच वगैरे काय आता याच्यात तर मी जास्त काही सांगू शकणार नाही, परंतु तसं मला काय वाटत नाही. म्हणजे तिकडे संधी मिळाली नाही म्हणून इकडने विजय व्हायचं आणि पुन्हा शरद सोनवणेंना मदत करायची असं काय होऊ शकतं? आता माझं तर मत असं आहे की निवडणुकीपुरते पक्षांचा आपण विचार केला पाहिजे. सर्वसामान्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाचा विचार केला पाहिजे आणि आपण त्यांच्याकडून विकास करून घेण्याचा विचार केला पाहिजे. निवडून आल्यानंतर ते शरददादा काही जरी गेले तर शरददादा कुठं आपले लोक आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, विकास करतील. ताईंबरोबर राहिले तरी डबल विकास करतील, काय अडचण नाही. अतुल शेठ बरोबर गेले तरी आम्हाला अडचण नाही, पण निवडून आले पाहिजे त्यांच्या माध्यमातून विकास 100% होईल. काय अडचण. पूजाताई बुट्टे त्या सुद्धा उभ्या राहणार आहेत, त्यांना कसा प्रतिसाद राहील? पूजाताईंचा विषय असा आहे का पूजाताई उमेदवार खूप चांगले आहेत, परंतु त्या या गटामध्ये नवीन आहेत. त्यांच्या या गटामध्ये लोकांशी संपर्क नाही, परिचय नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे तिकीट आणले ते अजितदादांबरोबर चांगले संबंध असल्यामुळे कदाचित त्यांनी आणलेलं असावं. परंतु राष्ट्रवादी पक्षाचा किंवा बाकी सर्व पक्षांच्या भावनिक विचार पाहता त्यांचं सगळ्यांचं मत आहे की यावेळेस ताईला संधी दिली पाहिजे. शेवट व्यवस्थित झाला पाहिजे. ताई आता याच्यानंतर निवडणूक लढवणार नाही कदाचित, आणि ताईंनी सांगितले की आमदार की मी लढवणार नाही आणि जेडपी लढवणार नाही. तर मला वाटतं सगळ्याच पक्षांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे का गटाचा विकास झाला पाहिजे. गटाचा विकास होणार असेल तर ताईंना संधी दिली पाहिजे. सावरगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा दोन पक्ष यांचं काहीतरी एकत्र मॅच फिक्सिंग अशी पण चर्चा होती. लोक काय विचार करतात, माझ्यासारखं मी गाव लेवलला काम करणार कार्यकर्ता आहे. आमच्या गावच्या लेवलला जर आमच्यावर सन्माननीय प्रकाश ताज्ञ असतील, संतोषभाऊ वाघ असतील, हे लोक माझ्याबरोबर कुसूरमध्ये काम करतात. त्यांचं बी मत तसंच येतं की बाबा या गटात ताई आता शेवटची निवडणूक आहे तर आपण त्यांना संधी दिली पाहिजे. आता ते तर पक्षाचे बी नाही, म्हणजे एवढं उघडपणे ते त्यांची भूमिका मांडतात, तर मी तर अजून ठामपणे भूमिका मांडली. म्हणजे बाकीच्यांना संधी आहे, संतोष दादाला संधी आहे, आपल्या बुट्टेताईंना भविष्यात संधी आहे, गुलाब शेठ देखील चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांना देखील भविष्यात संधी आहे. पण ही ह्या वेळेची लढाई फक्त आशाताई बुचकेच आणि विजय केला पाहिजे, कारण त्यांनी परत निवडणूक लढवणार नाही म्हणून सांगितलं. तर एक शेवटची संधी दिली पाहिजे. जिल्हा परिषदला तर 100% दिली पाहिजे. शेवटचा प्रश्न, आशाताई बुचके यांचा स्वभाव खूप तापट आहे, कधी कधी कार्यकर्त्यांना पण चिडतात, त्याचा काय फटका असेल? नाही, ह्या गोष्टीचा अनुभव मला बी आहे का ताईंचा स्वभाव तापट आहे, परंतु ह्या गोष्टीचा बी विचार केला पाहिजे का ज्या वेळेस ह्या गटातल्या एखादं काम आढळेल त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता हा आशाताईपर्यंत पटकन जाऊ शकतो. आणि ताई इथून जिल्हाधिकारी असेल, तुमच्या मंत्र्याला एखाद्या फोन लावायचा असेल, आमदाराला लावायचं असेल, तुमच्या त्या MSCBची काही कामं असतील, तुमच्या पोलीस स्टेशन जाऊन मी माझ्यापाशी पाहतोय ज्यावेळेस काय अशी अडचण येते त्यावेळेस आशाताई सोडून आमच्या सारख्याला कोणी मदत करीत नाही. आणि याचा पोलीस स्टेशनमध्ये माझ्यासारखा कोणीच अनुभव घेतलेला नाही. त्यामुळं ताई तापट जरी असल्या तरी कामाच्या आहे, आणि राग तोच माणूस व्यक्त करतो जो आपल्यासाठी उभा असतो. घरी गेल्यावरती आई आपल्या मागं लाटणं घेऊन लागल्यानंतर त्या लाटण्यामध्ये प्रेम असते, तेच प्रकार आहे. बाकी काय नाही. तापटपणा तर उलटं त्यांचा स्वभाव असंच राहिला पाहिजे. त्या जोपर्यंत तापट आहे तोपर्यंत आमच्यासारख्या सर्वसामान्याला प्रशासनाला जाऊन भिडता येईल, तहसीलदाराला पुढे जाऊन आम्ही छाती काढून उभं राहतो, साहेब का काम होत नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य पोलीस स्टेशनवर जातो, विषय मांडतो. तर त्या लोकांना देखील आमचा विचार याच्यासाठी करावा लागतो, यांच्या मागं आशाताई आहे. आणि त्याच्यामुळं तापणं बिपणं हे छोट्या गोष्टी, याचा मी तर कधी विचार नाही केला, भविष्यातही करणार नाही. त्याच्यावर तापतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही तापतो त्यांच्यावर, काय नाही, चालून जातं ते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.